आणि अनुचित मागणं म्हणजे काय? देवा, गावातलं पुट्ट मारुतीरायाच्या मंदिरात गेलं. मंदिरात गेल्याच्या नंतर हनुमंतरायाला म्हणते, देवा मले बायको भेटू दे. हनुमंतराय म्हणते, तुले जोड्यानं हानी, मलेच बायको नाही, तुला कुठून देऊ? मले बायको असती तर मी शेंदूर लावून बसलो असतो का येठी? हा, काही मागत. दुसरं आलं म्हणे, हनुमंता 10वीचे पेपर जवळ आले, 12वीचे पेपर जवळ आले, माझे पेपर सोडवाले मदत कर. हनुमंत म्हटल्या, काय मी जर कॉलेजात गेलो असतो तर इथं बसलो असतो का? माहिती तिकडं देवाकडं काही मागायचं. बाई गेली मंदिरात, बाई म्हणते देवबुडी माताले, माय देवबुडी माते, माया पोराले पोरग होऊ दे. आता त्या पोराले पोरग होईन का? माया पोराले पोरग झालं ना माय, तुले सोन्याचा होईन. झाला ना पोरग, पोराले पोरग झालं, सुनीले झालं, सुनीले झालं, पोराचं नाव आलं. झालं ना, 12चं झालं, 13चं झालं, सगळं झालं. नामकरण विधी सर्व पार पडला. थोडंसं मोठं झालं 1 वर्षाचं. नवस फेडाची वेळ आली. आली माय देवबुडी मातेच्या मंदिरात. म्हणे, देवबुडी माते, तुले नवस केलता माय माझे, खरंच तू नवसाला पावली. खरंच नवसाला पावणारी आदिशक्ती अंबिका माता आहेच. त्या मंदिरातलं ते सत्व आपल्याला जंत महाराज पावली ना नवसाले. मी कबूल केलता ना म्हणे माय, तिले झाला ना तू, तुले सोन्याचा टोप देईन म्हणून. थंडीचं वातावरण होतं, स्वेटर घेतलं नाताले, टोपरं घेतलं आणि डोक्यातलं खाल्लं, देवीले दिले. पाय म्हणे, हे याचं नाव आहे सोन्या आणि हे त्याचा टोप. विठ्ठल हे मागणं कसं आहे? हे मागणं अनुचित आहे. पण नाद बाबा म्हणतात, महाराज आम्हाला मागायचं आहे. संतांच्या सहवासामध्ये राहून आमचं मागणं एक आहे. काय आहे? काय आहे सांगितलं ना? आपल्याला आपल्या हाताने अखंड काय घडली पाहिजे? भगवंताची सेवा. विठ्ठल नामस्मरण घडो संत समागम, वावुगाची भ्रम. या नामस्मरण करत असताना मनामध्ये दुसरा कुठला विचार आमच्या येऊ नये. वावुगाची भ्रम नको देवा. मग देवाला पाय दिले. कोणाकोणाला पाय दिले? हात वरत करा बरं. तुम्ही बिगर पायाचे? कोणाला दिले? हात तर वरत करा. तुम्हाला पायच नाही वाटते, बिगर पायानं झालं तुम्ही इथं. कोणाला पाय दिले? मग त्या पायाला काय केलं पाहिजे? कोणापाशी उत्तर आहे? पायाला काय केलं पाहिजे? गणपती बाप्पा गेलो, उद्या गणपती बनवा. पायानं काय केलं पाहिजे? चाललं पाहिजे. बरोबर, यू आर राईट. कुठं चाललं पाहिजे? गावाच्या गोदरेला, रस्त्यावर. बरोबर. पण कोणत्या? ज्या रस्त्यानं साधू संत गेले. साधू संत गेल्याच्या नंतर साधू संतांना मार्ग आपल्याला सोडले. किती आहे? मार्गी बहुत, 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 मार्गी बहुत. त्यासी गेले साधू संत,
मार्गी बहुत त्याशी गेले